सगळ्या उकंड्यावर कॅरी बॅगी मेन कापड दिसन ते आपल्या रविवारी मटणाचे बिटणाचे. ह्या पत्र्याच्या डब्याच्या मागे असं आयचं नाही तर ही फिरंगी चीज पुन्हा कागद मेन कापड. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज काही शेळ्याकडे ड्युटी नाही आपली, आज घरीच आहे. तर आता दुपारचा जवळपास 1 ते 1:30 वाजलाय आणि 1:30 वाजता आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर चला, घरापुढी म्हणजे थोडं आयचं आहे ते काढायला चालू आहे. आई काढायला लागली आहे. त्या दिवशी त्याच्यामध्ये कोबरा साप निघाला होता, पण नशीब म्हणायचं ते साप मेलेला होता. कशाने मेलता की कातीला आलता आणि कात त्याच्या तोंडापुढे येऊन अडकून बसली होती. त्याच्यामुळे ते मला वाटतं दम छाटून तिथंच त्यानं जीव सोडून दिला होता. बाकी त्याला कुठं कोणी खाल्लं नव्हतं ना काही नव्हतं. तर चला तुम्हाला दाखवतो. तर आज आबाळ तर आलंयच आणि गरमी पण भयानक व्हायली आहे. तर हे बघू शकता, ह्या इथं आहे ते आईचं. आईनं केलंय चालू. आता 2 दिवसाखाली इथं साप निघाला होता, म्हणून आज आईनं हातानं तण उपटाय चालू केले. मी पण थोडं उपटू लागत होतो, पण व्हिडिओ शूट करायला कोणी नाही. आणि घरासमोर हे तण असलं आईचं, इथं लेकरं बिकरं आपली हिंडतात. हे इथं घर आणि हे इथं पुढं अशी रिकामी जागा होती इथं, आणि तिथंच हे तण वापलं. भयानक आईचं झालंय. त्या दिवशी मी 1 नंबरला इथं जाऊ लागलो सहज, तर एवढा मोठा साप. उपटं ना का? ह्या पत्र्याच्या डब्याच्या मागं असं आयचं नाही. इथं ही फिरंगी चीज पुन्हा कागद मेन कापड कॅरी बॅग आणि भयानक घाण. आणि इकडं तर बघू शकता हे सगळे एरंडीचे रोपं कशी वापलीत, कारण इथं उकंडा आहे आणि उकंडा असल्यामुळे सगळी घाण इथंच आहे. परत पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर मच्छर बिच्छर जास्त होतील आणि पुन्हा पावसाळ्यात गरमी असल्यामुळं साप निघायला लागलेत. तर हे आता इथलं उपटीलंय, थोडं छान दिसायला लागले. ते राहू दे, मी उपटितो. तू बारीक बारीक उपट. सगळ्या उकंड्यावर कॅरी बॅगी मेन कापड दिसन ते आपलं रविवारी मटणाचे बिटणाचे. पुन्हा बाया लेकरायचे काही बी ते डायपर बिपर सगळं आणून इथं उकंड्यावर टाकून सगळी घाण केली आहे. आणि त्याचा त्रास आम्हाला आहे सगळ्यात जास्त. बघू शकता निस्ती मेन कापड. आणि हे इकडून वारं बिरं सुटलं की सरळ इकडं घराने उडू उडू येतात. हे चेतलं का? आली बघ मी बायको बाहेर.
शेत आहे आता. लईच घाण झाली आहे भयानक. होतं ह्या जाग्याचा उद्या काळ कुणला ठावा आहे. राहू दे आता शेत.